सरकारला आता सुट्टी नाही, कारण किती दिवसापासून यांनी दगाफटका केलाय. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. मी माझ्या समाजाला शब्द दिले, मी नाही हटत. कोणी मरू न द्यायचा आणि माझा समाज कोणी फुटू न द्यायचा. मी आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मागं सरकायचं नाही. घरातल्या लेकराचं कल्याण होणार याच्यात खूप बलिदानं गेले. 250-300 पेक्षाही माता माऊलींच्या कंपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे आरक्षणासाठी. हजारो लोकांवरती केसेस झालेल्या आहेत. लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते. आंतरवलीच्या माता माऊल्यांपासून साष्ट पिंपळ भांबीर वडी काळ्याच्या सगळ्या लोकांनाही झेललेलं आहे. हा समाज खूप दिवसापासून संघर्ष करतोय आरक्षणासाठी. मी नाही मॅनेज होणार कधीच, आणि समाजाशी कधीच नाही गद्दारी नाही करणार. मला नाही कमवायचं काही, मला नेता पण नाही व्हायचं. पण माझ्या मराठा समाजाचे लेकरं जर 1% हुकले ना, तर त्याचे वेदना इतक्या भयान आहेत. उभं कुटुंब वयाला जाते, उभं कुटुंब. पण कधी स्वप्नात विचार केला होता समाज इतका डोक्यावर घेईल, इतकं प्रेम मिळेल? नाही, ते तर माझं नशिबी वैभव आलं. परंतु मी डोक्यात माझ्या मस्ती नाही जाऊ दिली माझ्या समाजासाठी, की मी अमुक झालो, मी तमुक झालो. मी जमिनीवरती राहतो. रातपाटी आजही एक करतो. शरीराला मी 2-2 दिवसाला सलाईन घेतो, पण मागं नाही हटत. मी समाजाच्या दारात जातो आणि त्यांना सांगतो उठा, कारण ही संधी जर गेली पोराला हमाल्या करायला लागते, ऊस तोडायला लागते. पण दादा तुम्ही 2 उपोषण केले, समाजात ती क्षमता नाही राहिली सहन करण्याची. पण तुम्ही 2 उपोषण केले त्याच्या आधी सुद्धा तुमची तब्येत सातत्यानं बिघडत होती. अशा परिस्थितीमध्ये सलग 3रं उपोषण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्याबद्दल तुम्ही पुनर्विचार करणार आहात उपोषणाचा? आंदोलन ठीक आहे, पण उपोषणाचा? समाजापेक्षा काय मोठं आहे? शेवटी माणूस आहे. माझं शरीर तर मला साथ देतच नाही, परंतु परिस्थिती, समाजाच्या वेदना हे खरंच सहन होण्यासारख्या नाही आहे. जे ग्रामीण भागात खेड्यात जवळून पोरांना बघतो, त्यांना माहिती आहे बाप आणि नाईने कसे पैसे दिलेत, आणि नोकऱ्या नाही लागल्यावर त्या आईबापांना किती वर्ष ते कर्ज फेडायला लागतं. हे त्याच्या जवळ जाऊन बसून विचारा फक्त एकदा. त्याच्या काळजाच्या वेदना माणसाचं इकडं काळीच कापून टाकतात. इथं बेगडीपणा नाही आहे अंगात थोडासुद्धा. नुसतं इतकं सरकार आल्याच्या नंतर, मित्रत्व केल्याच्या नंतर माणूस कधी फुटून जाईल कोणाला माहीत नाही होणार. मी माझा हट्टीपणा समाजासाठी कडेला लावला आहे, की मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. मी माझ्या समाजाला शब्द दिलेला, मी नाही हटत शेवटपर्यंत नाही. जरी मला माहीत नाही मी उद्या तुमच्यात आसन नसन, मला नाही माहीत नाही, पण तुम्ही जिंकणार आहात. आणि हे विचार कोणी मरू न द्यायचा आणि माझा समाज कोणी फुटू न द्यायचा. आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्याने मागं सरकायचं नाही. आता मी तर 20ला निघालोयच. तुम्हाला जमेल तसं या, ज्याला जमणार नाही त्याने गावाकडे राहा. पण सरकारला आता सुट्टी नाही, कारण किती दिवसापासून यांनी दगाफटका केलाय. की समाजाच्या पोराचं नाही बघू शकत आपण आता. खूप शुभेच्छा तुमच्या या सगळ्या लढाईला, आंदोलनाला. खूप संघर्ष तुम्ही आत्ता केलाय. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका छोट्याशा गावातला, एक सामान्य घरातला एक साधा माणूस जेव्हा तत्वानं लढतो, प्रामाणिकपणे लढतो, तेव्हा तो इथल्या व्यवस्थेला गदागदा कसा हलवू शकतो, इथली व्यवस्था पूर्ण कामाला कशी लावू शकतो, लाखो लोकांना न्याय कसा देऊ शकतो, त्या न्यायाचा आवाज कसा बनू शकतो, हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेलं आहे. यांच्या आंदोलनाला यश मिळालं तर 4 दशकांच्या मराठा समाजाच्या आंदोलनातलं ते ऐतिहासिक पान असेल, तो ऐतिहासिक दिवस असेल, आणि त्या दिवसाचे हिरो असतील मनोज जरांगे पाटील.